आणि आता पाहणार आहोत राज्यातल्या आणि देशभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। विश्वविजेत्या भारतीय संघाचं दिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले। भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे। टीम इंडियाचं मायदेशी जल्लोषात स्वागत झालेलं असून भारतीय संघ दिल्ली विमानतळावर दाखल होताच क्रिकेट प्रेमींनी एकच जल्लोष केलाय। विमानतळावर नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे। नरिमन पॉइंट पासून वानखेडेपर्यंत ओपन बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सुद्धा सज्ज झाले। भारतीय संघाच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर केकही बनवण्यात आला। विजयाचा जल्लोष करण्यासाठी वर्ल्ड कप ट्रॉफीचा केक तयार करण्यात आला आणि केकवर सगळ्या खेळाडूंचे फोटो छापण्यात आले। ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी दाखल झाली। यावेळेस बीसीसीआयनं हे घर आहे अशा आशयाचं ट्विट केलं। नागपूरमध्ये काटोल मतदारसंघात अनिल देशमुखांविरोधात उमेदवार देण्याची अजित पवार गट तयारी करताना पाहायला मिळतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं काटोल विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे। नागपूरमधील 12 पैकी 3 जागांवर अजित पवार गटानं दावा केलाय। दीपक केसरकर सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि शिक्षण मंत्री आहेत, तरीही त्यांना सिंधुदुर्गामधील शैक्षणिक समस्या समजल्याच नाहीयेत असं म्हणत राजन तेलींनी सरकारला घरचा आहेर दिलाय। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून सिंधुदुर्गामधील शैक्षणिक प्रश्नांबाबत समस्या मांडणार असल्याचं सुद्धा राजन तेली यांनी सांगितलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर आज निर्णय येणार आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 150 कोटींच्या सरकारी रोखी खरेदी घोटाळ्यात केदार यांना 5 वर्ष कारावासाची आणि 12.5 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा झाली आहे। सुनील केदार यांनी ही कारवाई रद्द करावी आणि शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। तर दीक्षाभूमी परिसरामध्ये भूमिगत पार्किंगला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील आणि भीमसैनिकांवरील गुन्हे पोलिसांनी मागे घ्यावेत अशी मागणी माजी मंत्री आमदार नितीन राऊत यांनी केली आहे। नवी मुंबईमध्ये अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, मात्र याबाबत पालिका आणि रस्ते विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय आणि त्यामुळे आता संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। जर येत्या 2 दिवसात खड्डे बुजवले नाही तर खड्ड्यामध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा श्रद्धांजली वाहणार असा आक्रमक इशारा सुद्धा त्यांनी दिला। यंदाच्या पावसाळ्यामध्ये 2 जुलैपर्यंत राज्यातील प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा 21.84% इतका आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे आणि अमरावती विदर्भामध्ये तुलनेनं जास्त तर पुणे आणि औरंगाबाद विभागात सगळ्यात कमी पाणीसाठा आहे। पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरण परिसरात अजूनही पावसाचा जोर वाढलेला नाहीये। जून महिना कोरडाच गेला। धरण परिसरामध्ये केवळ 294 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर भुसावळच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं खंड दिलाय। पाऊस नसल्यामुळे हतनूर धरणातून होणारा विसर्ग मंदावलाय। दरम्यान हतनूर धरणात गेल्या वर्षी 38.24% जलसाठा होता, यंदा तो केवळ 25.2% इतका आहे। लोणावळ्यामध्ये 2 दिवसांपूर्वी एक दुर्घटना घडली आणि त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालंय। सध्या लोणावळ्यामधील पर्यटन स्थळी 2 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे। या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात सध्या धुक्याची चादर पसरली आहे। थंडगार वारे आणि दाट धुकं त्यामुळे लोणावळ्याचा निसर्ग हा मनमोहक झालाय आणि लोणावळ्यामधील टायगर पॉइंटवर अनेक पर्यटक येत असतात। टायगर पॉइंटवरील आल्हाददायक वातावरणाचा आनंद पर्यटक घेतात, मात्र या पर्यटकांना सूचना आहे ती म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी बंदी असणार आहे।
बदलापूर जवळील कोंडेश्वर तसंच इतर धबधब्यांच्या परिसरात 2 महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत। धबधब्याजवळच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये हे आदेश लागू करण्यात आले, त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झालाय। शहापूरमधील खाडवलीच्या मुख्य रस्त्याची पावसामुळे चाळण झाली आहे। नागरिकांना तसंच वाहन चालकांना खड्ड्यात वाट काढावी लागतीये आणि रस्त्याच्या प्रश्नांकडे ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग कुणीच लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झालाय। तर पीएम बस सेवा योजनेमध्ये संभाजीनगरची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला 100 इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत। केंद्र शासनाने यासाठी मंजुरी सुद्धा दिली आहे। जानेवारी 2025 मध्ये शहरात इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत। धाराशिव शहरामधील उचलला जाणारा कचरा नियमित उचलला जात असला तरी कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रकल्प पुन्हा बंद पडलाय। कचरा डेपोचा आता कचऱ्यानं फुल झालाय आणि डेपोमधील कचरा आता रस्त्यावर आलेला असून परिसरातील नागरिकांना याचा त्रास होतोय। बायोमायनिंग प्रकल्पाला निधी उपलब्ध नसल्यामुळे हा प्रकल्प बंद पडला असल्याचं नगरपालिकेकडून सांगण्यात येतं। आणि यानंतर बातमी अख्ख्या देशाचं लक्ष या बातमीकडे लागले, कारण तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट टीमनं विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। तब्बल 5 दिवसांनी विश्वविजेते मायदेशी दाखल झालेत। दरम्यान विमानातला टीम इंडियाचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय, पाहूयात की त्याची झलक। इस अमेजिंग फीलिंग मैन, इसके लिए काफ़ी मेहनत की है ये हाथ में आने के लिए। आई एम सो ब्लेस कि मैं आज ये ट्रॉफी और ये ब्यूटीफुल मेंबर जो प्लेइंग 11 जो टॉप 15 है, तो बहुत ही अच्छा लग रहा है। सो एक्साइटेड। This feeling you can't express in words. I think I'm so lucky to have this. इस अमेजिंग फीलिंग मैन, इसके लिए काफ़ी मेहनत की है ये हाथ में आने के लिए। आई एम सो ब्लेस कि मैं आज ये ट्रॉफी और ये ब्यूटीफुल मेंबर जो प्लेइंग 11 जो टॉप 15 है, तो बहुत ही अच्छा लग रहा है। सो एक्साइटेड। This feeling you can't express in words. I think I'm so lucky to have this. आणि यानंतर पुन्हा एकदा वळणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांकडे। धाराशिव नगर परिषदेमधील सफाई कर्मचाऱ्यांना कोरोना काळामधील अनुदान अद्यापही देण्यात आलेलं नाही। 4 वर्ष उलटून सुद्धा वेतन न मिळाल्यानं संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि वेतन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। तर महालक्ष्मी रेसकोर्सवरील सुमारे 120 एकर जागेसह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामधील सुमारे
175 एकर क्षेत्र असं मिळून जवळपास 300 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि या करारामुळे तब्बल 120 एकर जागा महानगरपालिका प्रशासनास प्राप्त झाली आहे. राज्यात गेल्या 2 महिन्यांमध्ये झिकाचे 8 रुग्ण सापडलेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे झिकाचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आता राज्यातील सगळ्या महानगरपालिकांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आणि रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सगळ्या महानगरपालिकांमधील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. तर राज्यात गेल्या 2 महिन्यांमध्ये झिकाचे 8 रुग्ण आढळले आहेत. झिका हा डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखा एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे. तर या आजारामुळे प्राणघातक हा आजार नसला तरी झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना याचा धोका आहे आणि त्यामुळेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काही मार्गदर्शक सूचना सगळ्या राज्यांसाठी जारी केल्या आहेत. वाळूज औद्योगिक परिसरामध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालयातून उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये जुलाब, हिवताप इत्यादी साथीच्या आजारांना संख्या अधिक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि गेल्या 15 दिवसांमध्ये साथीच्या आजारांचे 395 रुग्ण सापडले. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत वरळीमधील 842 पात्र रहिवाशांना मंगळवारी पुनर्वसित इमारतींमधील घरांची हमी देण्यात आली आहे आणि आता या पात्र रहिवाशांबरोबर लवकरच करार करत त्यांना घरभाडे किंवा शक्य असल्यास संक्रमण शिबिराचे गाळे वितरित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांची घरं रिकामी केली जातील. नायर रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना जेवण पुरवण्याची जबाबदारी रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहावर आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून नायर रुग्णालयामधील स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांची पदं ही रिक्त आहेत आणि त्यामुळे आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल रुग्णांना वेळेवर जेवण पुरवण्यात कर्मचाऱ्यांना अडचण येते. त्यामुळे रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. द्राक्ष हंगामामध्ये राज्यातून उच्चांकी द्राक्ष निर्यात झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देशांसह जगभरातील 50 देशांना राज्यातून 3,24,441 टन द्राक्षांची निर्यात केली जाते. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत 72,000 टनांनी निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यातल्या म्हस्की इथं एका शेतकऱ्याच्या घराला आग लागली. आगीमध्ये घरातील सगळं सामान जळून खाक झालंय आणि 2 तासानंतर स्थानिकांच्या मदतीनं आग विझवण्यात आली. नागपूरमधील रामझुला हिट अँड रन प्रकरणामधल्या 2 तरुणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या रितू मालूला अटक करण्यासाठी नागपूर पोलिसांनी नव्यानं तयारी केली आहे. तर न्यायालयानं रितिका मालूची सुटका केल्यामुळे पोलिसांची नाचक्की झाली होती. आता नव्यानं अर्ज सादर करत रितिकाची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी नागपूर पोलीस प्रयत्न करणार आहेत. गोंदिया जिल्ह्यामधल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या बोनगाव देवी ते निमगाव या क्षेत्रात पोलीस पेट्रोलिंग करते दरम्यान पोलिसांना रस्त्यावर 2 बिबटे दिसले. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या.